श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, सध्या चालू आहे आषाढ महिना आणि 24 जुलै रोजी आषाढ जी अमावस्या आहे तर ती आलेली आहे. म्हणजेच आषाढ महिन्याची समाप्ती या दिवशी होणार आहे आणि श्रावण महिना चालू होणार आहे. त्यामुळे तर श्रावण चालू होण्या अगोदर, आषाढ महिना संपण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला काही गोष्टी ह्या घरामध्ये करायच्या आहेत, ज्या केल्यामुळे आपल्या घराचं सोनं होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. तर पहा, ही जी गोष्ट आहे ना, तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे घरच्या घरी आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती कशी भरायची आहे, तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही गोष्ट आपल्याला आषाढ महिना संपण्या अगोदरच करायची आहे. आषाढ महिन्यामध्ये माता कुलदेवी जी आहे आपली, तर तिची ओटी कशी भरायची आणि अजून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी काय काय कामं घरामध्ये करायची आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि खास करून जी ओटी आपण कुलदेवीची भरणार आहोत, तर त्या ओटीमध्ये एक वस्तू जी आहे तर ती अवश्य टाकायची आहे आणि ती ओटीमध्ये असायलाच हवी. त्यामुळे आपल्याला ती कोणती वस्तू आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपली जी कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. म्हणजे त्या कुलदेविताय नमः असं लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जर कुलदेवी माहीत नसेल तर असं लिहिलं तरी चालेल. जर कुलदेवी माहीत असेल तर तिचं नाव तुम्हाला कमेंट्समध्ये अवश्य लिहायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो आषाढ महिना संपण्यापूर्वी तुमच्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करायचा आहे. आषाढ महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातच भगवान श्री हरी विष्णू जे आहेत, आषाढी एकादशीपासून हे चातुर्मास जो आहे तर तो चालू होतो आणि भगवान विष्णू हे जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये आराम करण्यासाठी जातात. म्हणजेच त्यांना निद्रा अवस्थेमध्ये ते जात असतात आणि त्याच दिवसापासून चातुर्मास हा चालू होतो. चातुर्मासामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही. चातुर्मास संपल्यानंतरच लग्न वगैरे या ज्या गोष्टी आहेत तर त्या केल्या जातात. कारण भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि त्यांचा जो कारभार आहे, सृष्टीचा जो कारभार आहे तर ते भगवान भोलेनाथ यांच्याकडे सोपवतात आणि 4 महिन्यासाठी ते योग निद्रेमध्ये निघून जातात. तर भगवान जे शंकर आहेत तर ते आपल्या सृष्टीचा कारभार सांभाळतात. आषाढ महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि हा महिना संपण्यापूर्वी आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीची ओटी का भरायची, तर पहा, आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुळाचा कुळाचार करत असते आणि आपला जो कुलधर्म आहे म्हणजे तिची ओटी भरणं हा आपल्याला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे. कुलदेवीची ओटी आपल्याला का भरायची आहे, तर आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि आपल्या इथून पुढे ज्या काही पिढ्या आहेत तर त्या सुखी, समाधानी, धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर यांनी परिपूर्ण राहाव्यात. त्याचबरोबर कुलदेवीने आपल्या कुळाचं रक्षण करावं यासाठी कुलदेवीची ही जी ओटी आहे म्हणजेच आपल्याला कुळाचार हा जो करायचा असतो. तर पहा, बऱ्याच घरामध्ये बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं. अशा घरामध्ये पहा, त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी दुःख, दारिद्र्य, संकट ही येत असतात. आपली कुलदेवी कोणती आहे हे जर माहीत नसेल तर ती नक्की तुम्ही माहीत करून घ्या आणि आपल्या कुलदेवीचा आषाढ महिन्यामध्ये कुळाचार करायला विसरू नका. तर पहा, तुम्हाला ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती कधी भरायची आहे, तर तुम्हाला ही ओटी मंगळवार किंवा शुक्रवार या 2 दिवसांमध्ये, म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार जे आहेत, आषाढ महिन्यामध्ये आता संपण्यासाठी आलेला आहे आणि या संपण्यापूर्वी तुम्हाला मंगळवार येणारा जो मंगळवार आहे त्या मंगळवारी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. तुम्हाला मंगळवारी नाही जमलं तर तुम्ही शुक्रवारी भरायची आहे.
आता बघा, मंगळवार, शुक्रवार या दोनही दिवशी तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही दिवशी देवीची ओटी ही भरू शकता. तर पहा, आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच आपल्याला तिची ओटीही भरायची असते. आता पहा, कुलदेवीचा टाक हा बऱ्याचशा घरांमध्ये असतो, परंतु तुमच्या काही लोकांच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नसतो किंवा मग त्यांच्या घरामध्ये फोटो असेल, मूर्ती असेल, तर त्यासमोर तुम्ही हा जो ओटी आहे तर ती ओटी भरू शकता. आता कुलदेवीची ओटी तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन भरू शकता किंवा मग तुमच्या कुलदेवीचं जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही भरू शकता. तर पहा, सुवासीन महिला ही ओटी भरू शकते. तुम्ही विधवा जरी असताल तरीसुद्धा तुम्हाला ही ओटी भरता येणार आहे. परंतु घरामध्ये सुतक पिरियड्स असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही, म्हणजेच कुलदेवीची ओटीही भरता येणार नाही. तर पहा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही देवीची ओटी ही भरू शकता. तुम्हाला सर्वप्रथम खणा नारळाने सुद्धा ही ओटी तुम्ही भरू शकता. आता खणाची साडी आपल्याला घ्यायची आहे. ची साडी नसेल किंवा मग तुमच्याकडे तुम्ही जी बी साडी घेऊन येताल ती तुम्ही घेऊ शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला साडी घ्यायची आहे. असं नाही की खूपच महागाची घ्यायची आहे किंवा खूपच स्वस्ताची. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जर साडी घेणे शक्य असेल तर साडी घेऊ शकता. नसेल शक्य तर ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. आता तुम्हाला जी ओटी भरायची आहे त्यासाठी नऊवारी साडी घ्यायची आहे. नऊवारी साडी ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरली जाते. आता नऊवारी साडी नसेल तर तुम्ही सहावारी साडी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा फक्त ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल. आता देवीला अर्पण करायची साडी जी आहे तर ती सुती किंवा रेशमी असावी, कारण देवीकडून येणाऱ्या जे सात्विक लहरी आहेत, या देवीकडून येणाऱ्या ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या धारण करण्याची जी काही कुवत आहे तर ती सुती किंवा रेशीम धाग्यामध्ये असते. आणि तुम्हाला रेशीम किंवा सुती साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. आता पहा, साडी घेताना किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला स्वतःच्या खर्चाने घ्यायचं आहे. तुम्हाला कुणीतरी साडी दिलेली आहे, मग ती साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरत आहात, तर असं नाही करायचं. तुम्हाला स्वतःच्या खर्चाने देवीसाठी एक 100 रुपयाची असेल किंवा कितीही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला साडी घ्यायची आहे किंवा ब्लाऊज पीस घ्यायचं आहे. तसेच साडी घेताना तुम्हाला नवीन घ्यायची आहे, जुनी झालेली आहे, खूप दिवसाची घरामध्ये आहे अशी साडी घ्यायची नाही. त्याचबरोबर आपल्याला एक नारळ लागणार आहे. आता हा नारळ घेताना तो सुद्धा तुम्हाला पूर्ण पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. घरामध्ये अगोदर पूजेसाठी वापरलेला आहे किंवा घरामध्ये तो खराब झालेला आहे असं नारळ न घेता तुम्हाला चांगला व्यवस्थित स्वखर्चाने नारळ. तर पहा, स्वखर्चाने घेतलेल्याच वस्तू आपल्याला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत तांदूळ. तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत. तुटले फुटलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही. तुम्हाला अखंड तांदूळच त्यामध्ये घ्यायचे आहेत. तर तांदूळ घेताना तुम्हाला फक्त मुठभर तांदूळ नाही घ्यायचे, तर तुम्हाला ओंजळभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते स्वखर्चाने आणलेलेच असावे आणि ते अखंड असावे. त्याचबरोबर एक गजरा घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे 16 शृंगाराचं सामान असेल, त्यामध्ये हिरव्या बांगड्या असतील, त्याचबरोबर त्यामध्ये छोटंसं मंगळसूत्र असतं, आरसा असतो, बऱ्याचशा 16 शृंगाराच्या गोष्टी त्यामध्ये असतात, कुंकू असतं, त्याचबरोबर सिंदूर असतो. या साऱ्या गोष्टी त्या 16 शृंगाराच्या सामानात असतात. ते घेणं शक्य असेल तर त्या घेऊ शकता. नसेल शक्य तर तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला 6 बांगड्या किंवा 6 बांगड्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड यासारख्या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर 5 फळं तुम्हाला ठेवायची आहेत. कोणतीही फळं तुम्ही 5 घेऊ शकता. त्याचबरोबर हळद कुंकू पुडीमध्ये ठेवून ते सुद्धा तुम्हाला त्या सामानामध्ये ठेवायचं आहे. गजरा नसेल तर एखादं फूल तुम्ही ठेवू शकता. आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायच्या आहेत. ताट घेताना स्टीलचं घ्यायचं आहे. आता त्या ताटामध्ये सर्वप्रथम साडी ठेवायची, नंतर ब्लाऊज पीस ठेवायचं, त्यावरती तुम्हाला मूठभर तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहेत, नारळ ठेवायचा आहे, 5 जे काही आपण वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सर्व ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या देवीसमोर म्हणजे कुलदेवीसमोर एक छान गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्या जी ओटी आहे त्या ओटीवरती हळदी कुंकू तुम्हाला वाहायचं आहे आणि हे ताट जे आहे तुमच्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. आणि पहा, हे ताट तुम्हाला हातात घेऊन डोळे झाकून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. म्हणजे तिचा फोटो डोळ्यासमोर आणायचा आहे आणि तिला सांगायचं आहे की आषाढ महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे आणि ते ताट जे आहे तुमच्या छातीपाशी तुम्हाला घ्यायचं आहे आणि देवीला सांगायचं आहे की तुझ्या मूळस्थानी सध्या येणं मला शक्य नाही. ज्यावेळेस मी मूळस्थानी येईल त्यावेळेस तिथे येऊनसुद्धा ओटी भरेल, परंतु आत्ता माझ्या मूळस्थानी येणं मला शक्य नाही, त्यामुळे मी इथूनच तुझी ओटी भरत आहे.
आणि माझ्या कुळाचं रक्षण कर, माझ्या पतीचं घराचं रक्षण कर, असं कुलदेवीला सांगायचं आहे. आणि छातीपासून जे ताट आहे तर ते देवीच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवायचं आहे. आणि त्यानंतर ते ताट तुम्हाला कुलदेवीसमोर ठेवायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला येत असेल तर तो म्हणायचा आहे, नाहीतर तुम्ही 9 मंत्र म्हटला तरी चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हटला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी ही भरायची आहे. तर चला इथे थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.